मंडळी, आज आपण एक स्टार्टरचा प्रकार बघणार आहोत. हॉटेलमध्ये सगळ्यांचा आवडता असा हा स्टार्टरचा प्रकार आहे आणि घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने अगदी कमी खर्चामध्ये पटकन होणारा असा हा स्टार्टरचा प्रकार आहे. तर मंडळी, आज आपण पोटॅटो चिली हा स्टार्टरचा प्रकार कसा करायचा ते बघत आहोत. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता ह्याच्यासाठी मी फ्रोझन फ्रेंच फ्राईज असतात ते आणलेले आहेत. म्हणजे रेसिपी कशी पटकन होते. तुम्हाला हवं असेल तर हे फ्रेंच फ्राईज तुम्ही घरी सुद्धा करू शकता. आता तेल चांगलं गरम केलं आणि हे फ्रेंच फ्राईज आपण तळून घेऊयात. छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचेत. हे बघा, एक 5 मिनिटं झालेत. सतत हलवत मी हे फ्रेंच फ्राईज तळून झालेत. छान गोल्डन रंग आलाय आणि मस्त कुरकुरीत असे हे फ्रेंच फ्राईज झालेत. आता आपण हे बाजूला काढून घेऊया. आता एकीकडे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, एक अर्धा इंच आलं बारीक चिरून घेतलंय. तसेच एक मीडियम कांदा पातळ उभा चिरलाय आणि एक सिमला मिर्च पातळ उभी चिरली. तसेच सॉसमध्ये ग्रीन चिली सॉस, शेजवान सॉस, रेड चिली सॉस आणि सोया सॉस घेतलंय. आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी करायची. अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर 1-2 चमचा पाण्यामध्ये घालून चांगलं ढवळून त्याची स्लरी केली. आता एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलं. त्यात प्रथम बारीक चिरलेला लसूण घातलाय. लसूण चांगला परतून घ्यायचा. त्याच्यानंतर बारीक चिरलेलं आलं घालायचं. आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय. त्यानंतर पातळ उभा चिरलेला कांदा घालायचाय. तोही आपल्याला परतून घ्यायचाय. बरं, भाज्या पूर्ण शिजेपर्यंत परतायच्या नाही, थोडा कच्चेपणा आपल्याला ठेवायचा आहे. आता कांदा परतून झाला. आता आपण उभी चिरलेली सिमला मिरची परतून घेऊया. सिमला मिरची सुद्धा फार परतायची नाही, जरा कुरकुरीतपणा त्याचा राहायला पाहिजे. आता एक एक सॉस घालूया. शेजवान सॉस, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि सोया सॉस. प्रत्येकी एक एक मोठा चमचा मी घेतलेला आहे. हे सॉसेस मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात आणि अगदी छोट्या छोट्या पाऊचमध्ये मिळतात, त्यामुळे एकदम अफोर्डेबल होतं. आता मिश्रण परतून घेऊया आणि चवीप्रमाणे मीठ घालूया. आता सोया सॉसमध्ये मीठ असतं, त्या अंदाजाने मीठ घालावं आणि किंचित पाणी घालायचंय. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एकसंधपणा यावा म्हणून आपण जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी केली ती एक मोठा चमचा मी ह्याच्यामध्ये घालते आणि मिश्रण परतून घेते. आता ह्या मिश्रणाला चांगली उकळी आली की त्यात आपण तळलेले फ्रेंच फ्राईज घालायचे. इथं तुम्ही जर 1 चमचा मध घातलं ना तर हनी चिली पोटॅटो तयार होतं. ते सुद्धा चविष्ट लागतं. अगदी हलक्या हाताने आपण हे मिश्रण परतून घेतलं आणि वरून तीळ घातलेले आहेत. हे दिसायला सुद्धा छान दिसतं आणि चवीला सुद्धा छान खमंगपणा येतो. आता मिश्रण पुन्हा एकदा हलक्या हाताने परतून घ्यायचे. परतताना हे फ्रेंच फ्राईज मोडणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची. आणि आपलं हे गरम गरम पोटॅटो चिली तयार आहे. आता तुम्हाला जर ह्यात अजून तिखटपणा हवा असेल तर मिरच्या उभ्या तिरक्या चिरून सिमला मिरची बरोबर घालून परताव्यात. तसं आपण ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस घातलेलाच आहे, त्यामुळे तिखटपणा थोडा येतोच. आणि मंडळी, हे आपले पोटॅटो चिली खायला तयार आहेत. चवीला खूप मस्त होतात, अगदी हॉटेलसारखे लागतात आणि करायलाही किती सोपे आहे ते तुम्ही बघितलंच आहे. अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे नक्की आवडतील. मग मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपी बरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सुद्धा सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.